केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। आता 6 देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे। तब्बल 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे। यामध्ये बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत कांदा निर्यात करता येणार आहे। शनिवारी केंद्र सरकारने 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी त्याचं स्वागत केलंय। परिस्थितीमध्ये 99,000ची अट न टाकता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवायला हवी, तेव्हाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल, असं संदीप जगताप यांनी म्हटलंय। पालघरमधील किराटजवळील सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला। बोईसरच्या इको एडिन्शी पार्क येथे युवक आहेत। सूर्या नदीमध्ये अंघोळीसाठी ते गेले असता दोघंही बुडाले। यामध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आलं। चिपळूण शहरातील रूफटॉप हॉटेलची लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे लिफ्टमध्ये 5 ते 6 जण अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत लिफ्टमधील ग्राहक थोडक्यात बचावलेत। ही लिफ्ट साधारणतः 10 ते 15 मिनिटं बंद राहिल्याने आतील ग्राहकांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला। मात्र सहकारी आणि हॉटेल स्टाफच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। मात्र अशा प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या भराडी येथे उन्हाच्या कडाक्यामुळे चक्कर येऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाला की फिट आल्याने झाला याची स्पष्टता अजून झालेली नाही। उपचारासाठी या तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये दिव्यांग वॉर्ड बॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। याच्या विरोधात आता आंदोलन करण्यात आलं। दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळींकडून 10 ते 15 लोकांकडून ही मारहाण करण्यात आली। तर रुग्णालयातील कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। नागपूरमधील बीके ज्वेलर्सच्या दुकानाला आग लागली। आगीत दुकानातील आतील फर्निचर जळून खाक झालं असून आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आगीची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यामध्ये त्यांना यश आलं। आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सिरसाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली। सिरसाव गावाला दुष्काळामुळे पाणी टंचाईचा चांगलाच फटका बसतोय। सिरसाव गावाला तांबेवाडी तलावावरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत आहे। अबालवृद्ध बालकांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकत बसावं लागतंय। वांद्रे ते थेट नरिमन पॉइंटपर्यंत मुंबईकरांना आपला प्रवास करता येणार आहे, कारण कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारी पहिली महाकाय तुळई जोडण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेने हे यश आलेलं आहे। खुल्या समुद्रात भरती ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या 2 मार्गांना जोडण्याचं नियोजन महापालिकेने हाती घेतलं होतं। भिवंडी शहरातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड येथे गोदामाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली। या गोदामामध्ये ठेवण्यात आलेले संपूर्ण कपडे जळून खाक झाले। याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या। आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही। मात्र लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले। जळगाव जामोद बऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटामध्ये 100 फूट खोल दरीत बस कोसळली। या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर दर्यापूर आणि बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उत्तराखंडची चारधाम यात्रा यावेळेस 10 मे 2024 पासून सुरू होते। यासाठी पर्यटन विभागाने ऑनलाईन नोंदणी सुरू केली। यंदा चारधाम यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांची नोंदणी होते। 15 एप्रिल पासून नोंदणी सुरू झाल्यानंतर 25 एप्रिल पर्यंत एकूण 15,12,993 भाविकांनी नोंदणी केली। तर गेल्या वर्षी 54.82 लाख भाविक चारधाम यात्रेला पोहोचले होते। यावेळेस चारधाम यात्रेला विक्रमी संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहराची सलग 4 दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज वाफ होत असल्याचा प्रकार जायकवाडी प्रकल्पात समोर आले। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ होते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढलेलं आहे। त्यामुळे लाभ क्षेत्र कराड विकसित प्राधिकरणाने ही माहिती दिली असून वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यामधील 520 MLD पाण्याचं रोज बाष्पीभवन होत असल्याचा प्रकार समोर आलाय।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबे गावाजवळच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या विनापरवाना गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनांना वाळूंज पोलिसांनी लगाम लावला। यामध्ये एकूण 94,90,000चा गुटखा पोलिसांनी जप्त केला। ट्रक, 4 चाकी आणि 1 पिकअप, 3 दुचाकी अशी एकूण 9 वाहने त्यांनी ताब्यात घेतली आहेत। वडगाव हद्दीमध्ये पुणे मार्गावर सकाळी 7 वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून आग लागली। बसमध्ये 36 प्रवासी होते। सर्व प्रवासी सुखरूप आहेत। आरआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग विझवण्यात यश आलं। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद तालुका परिसर मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरावरची छपरे उडून पडलेली आहेत। रबीचा हाती आलेलं पीक देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेले आहे। गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलंय, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल झाली होती। मणिपूरमध्ये बंडखोरांनी हल्ला केला। यात सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले। शहीद झालेले 2 जवान 128 बटालियनचे होते। नारायण सेना भागामध्ये ही घटना घडली। कुकी बंडखोरांनी हल्ला केला। सीआरपीएफचे 128 बटालियनचे हे जवान होते। मणिपूरच्या विष्णुपुरी जिल्ह्यातील नारायण सेना भागामध्ये ही बटालियन तैनात आहे। जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा एकदा समोर येण्याची भीती आहे। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून मालेगावात स्वाईन फ्लूने 2घांचा मृत्यू झालाय। या 2 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। मालेगावमध्ये स्वाईन फ्लूची एंट्री होऊन 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्त असल्याचं दिसतंय। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। कर्नाटकातील हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या झाली। या प्रकरणी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी धुळ्यातील लिंगायत समाजाने केली। लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलेलं आहे।